Good morning, everyone. Let's start our new unit, input tax credit. Okay. So in this unit, we will calculate uh, input tax credit and its composition of GST. म्हणजे इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर जीएसटी बेसिकली कोण देतं कस्टमर देतो ओके दॅट मीन्स लास्ट डेस्टिनेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस जो पर्सन बाय करेल तो पर्सन काय करणार आहे तर जीएसटी देणार आहे किंवा टॅक्स पे करेल तर इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर याच्या आधीच्या युनिटमध्ये आपण बघितलं की हुज पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर जीएसटी म्हणजे कोण पर्सन आहे जो रजिस्टर करू शकतो हे आपण डिटेल बघितलेली आहे त्याचे प्रॉब्लेम पण आपण लर्न केले आता इथे आपल्याला काय बघायचं आहे आता पहिल्यांदा कॉन्सेप्ट माहित असू दे की इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ठीक आहे तर इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये बेसिकली आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत तर एक एक जो सेलर आहे किंवा एक जो बिझनेसमॅन आहे तो बेसिकली काय करत असतो की रॉ मटेरियल बाय करत असतो मग जेव्हा तो रॉ मटेरियल बाय करतो तेव्हा तो कंझ्युमर असतो ऑब्विसली कारण एखादी वस्तू जे कोण बाय करेल त्याला आपण कंझ्युमर असं म्हटलेलं आहे आणि तो जेव्हा बाय करतो तेव्हा तो काय करत असतो जीएसटी पे करत असतो ऑब्विसली कारण त्याने त्या गुड्सवरती काय केलेला असतो टॅक्स पे केलेला असतो आणि जेव्हा तो सेल करतो तेव्हा तो काय करतो तर कंझ्युमर कडून टॅक्स चार्ज करत असतो म्हणजे एका फॉर्म मध्ये तो टॅक्स पे करतोय आणि एका फॉर्म मध्ये तो टॅक्स कलेक्ट करतोय तर याचा बॅलन्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे तर इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये असणार आहे मग गव्हर्नमेंट काय सांगतं की तू टॅक्स बायर जेव्हा होतास तेव्हा तू किती पे केलेला आहेस आणि सेलर जेव्हा होतास तेव्हा तू किती कलेक्ट केलेला आहेस कारण हे दोन्ही टॅक्स गव्हर्नमेंटकडे जाणार आहे राईट मग इथे रिफंड आहे की काय आहे पेएबल आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कधी कधी असं होईल की बायरने काय केलेलं आहे एखादी वस्तू बाय करताना टॅक्स हा जास्त पे केलेला असू शकतो किंवा सेल करताना जास्त टॅक्स कलेक्ट केलेला असू शकतो तर ह्या दोन्ही मधला डिफरन्स आपल्याला काय करायचा असतो तर कॅल्क्युलेट करायचा असतो दॅट मीन्स आउटपुट मायनस इनपुट आता आउटपुट म्हणजे काय सेल आपण लक्षात ठेवले ओके आउटपुट म्हणजे काय तर सेल कारण आउट जेव्हा वस्तू आउट केल्या तेव्हा जेव्हा टॅक्स कलेक्ट केला तेव्हा त्याला आपण आउटपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलेलं आहे आउटपुट टॅक्स क्रेडिट आणि इनपुट म्हणजे काय जेव्हा बायरने वस्तू बाय केलेल्या आहेत म्हणजे त्याच्याकडे जेव्हा इन झालेल्या आहेत तेव्हा त्याने जो टॅक्स पे केलेला आहे तेव्हा आपण त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतोय मग आउटपुट मायनस इनपुट एवढंच करायचं आहे आपल्याला आणि ओपनिंग बॅलन्स जर काही दिला असेल तर तो इनपुट मध्ये लिहायचा आउटपुटचे सगळे सेलचे ट्रान्झॅक्शन घ्यायचे इनपुटचे ट्रान्झॅक्शन घ्यायचे आणि मग चेक करायचं की रिफंड आहे की पेएबल आहे ओके पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण एवढंच कॉन्सन्ट्रेट करणार आहोत की रिफंड आहे की पेएबल आहे त्याच्यानंतर मग हा जो रिफंड आहे किंवा पेएबल आहे तो कशा पद्धतीने ऍड्रेस होतो हे सुद्धा आपल्याला ह्याच मिनिटमध्ये बघायचं आहे ते आपण कंटिन्यू बघणार आहोत बघूया प्रॉब्लेम आणि त्याचबरोबर आपल्याला अजून कोणती कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे हा युनिट लर्न करताना आयजीएसटी जो इंटर स्टेट साठी असणार आहे म्हणजे व्हेन वी सेल अवर प्रोडक्ट और व्हेन वी बाय अवर प्रोडक्ट फ्रॉम टू डिफरंट स्टेट तेव्हा आपण काय करतो आयजीएसटी कॅल्क्युलेट करतो आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी कधी असणार आहे इंट्रा स्टेट मध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा एखादं प्रोडक्ट विदिन द स्टेटमध्ये करतो तेव्हा असणार आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी सो त्या पद्धतीने आपल्याला कॉलम काय करायचे आहेत तर ड्रॉ करायचे आहे सो बघूया काय सांगितलेलं आहे मेसर संगीता रजिस्टर इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रोव्हाइड फॉलोइंग डिटेल फॉर द मंथ ऑफ जुलै कॅल्क्युलेट हर नेट टॅक्स लायबिलिटी फॉर द मंथ ऑफ जुलै ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आयजीएसटी सीजीएसटी आणि एसजीएसटी आणि बाकीचे जे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की जे इंटर स्टेट आहेत की इंट्रा स्टेट आहे इंटर स्टेट आयजीएसटी इंट्रा स्टेट सीजीएसटी आणि एसजीएसटी ओके कारण रजिस्टर कुठला आहे तर महाराष्ट्रामधला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा सेलिंग होणार आहे तेव्हा तो इंट्रा असणार आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्टेटमध्ये जेव्हा तो सेल करेल तेव्हा तो इंटर स्टेट असणार आहे ओके बघूया आपण वन बाय वन चला आता कॉलम ड्रॉ करूया आधी
बुकमध्ये थोडासा वेगळा फॉर्मॅट आहे हा, त्यामुळे हा फॉर्मॅट प्रमाणे जा जरा. पहिला कॉलम पर्टिक्युलर, दुसरा CGST किंवा पहिला कॉलम IGST घेतला तरी चालेल. ओके, IGST, त्याच्यानंतर CGST आणि SGST. ओके, आपण आता बुकमध्ये 3-3 टेबल दिलेले आहेत, तेवढे नाही कॅल्क्युलेट करायचं, एकाच टेबलमध्ये सगळ्या गोष्टी ऍड करायच्या. Reading the calculate of net tax liability of Mrs. Sangeeta for the month of July. Month of July. Particular IGST, then CGST and SGST. Heading output tax credit, output tax. ओके, तर सेल वाले ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत. सेल वाले कोणकोणते आहेत? सोल्ड गुड्स टू अमित जोधपूर. ओके, जोधपूर महाराष्ट्रामध्ये आहे का? नाही, तर आउट ऑफ महाराष्ट्र आहे, त्यामुळे IGST मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन होईल. आता इथे कॅल्क्युलेशनचा कॉलम ड्रॉ केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. ओके, वर्किंग मध्ये दाखवू शकता. सोल्ड गुड्स टू अमित टू जोधपूर. कॅल्क्युलेट करत किती अमाऊंट दिलेली आहे? 12 लाख इंटू 5%. ओके, एक मिनिट, नाही तर आपण इथे कॅल्क्युलेशनचा एक कॉलम वाढवूया. पहिलाच प्रॉब्लेम आहे ना. अमाऊंट किती आहे? 12 लाख इंटू 5%. प्रॉब्लेम मध्ये बघा, पहिलं दिलेलं आहे गुड्स सोल्ड 5% GST टू अमित इन जोधपूर. 12 लाख आहे, दॅट्स वाय 12 लाख वरती 5% कॅल्क्युलेट करायचे आहे. आता जोधपूर महाराष्ट्राच्या बाहेर आहे, म्हणजे आपलं ट्रान्झॅक्शन हे IGST असणार आहे. सो किती अमाऊंट आली इथे? 60,000. CGST आणि SGST मध्ये काहीही येणार नाही. ठीक आहे, पहिलं ट्रान्झॅक्शन लक्षात आलं. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? सोल्ड गुड्स. अगेन दोन्ही ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्सचे आहेत. आणि त्याच्यानंतर प्रोव्हाइड सर्व्हिसेस हे दोन जे ट्रान्झॅक्शन असतात ते सुद्धा सेल्सचे असणार आहेत. आणि अविल सर्व्हिसेस आहे ते असणार आहे परचेस ट्रान्झॅक्शन. सो ते आपण सेल ट्रान्झॅक्शन 1 बाय 1 पुटअप करूया. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स टू अभय. अभय इन मुंबई. तर मुंबईमध्येच आहे, त्यामुळे काय आहे तर CGST आणि SGST. ओके, सो अमाऊंट किती आहे मुंबई? 11 लाख इंटू 6%. किती येतात तो?
66,000 येतील. ओके, सो 66,000 आपण काय करणार आहोत, CGST आणि SGST दोन्ही कॉलम मध्ये पुटअप करणार आहोत. लक्षात येतंय का बघा, 66 ना, हा 66,000 अँड 66,000. म्हणजेच काय, विदिन द स्टेट असेल तर दोन्ही कॉलम मध्ये आपण अमाऊंट सेम अमाऊंट इंट्रोड्यूस करणार आहोत, आणि इंटर स्टेट मध्ये असेल तर फक्त IGST मध्ये इंट्रोड्यूस करतो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स झाले. तर प्रोव्हाइडच्या आधी घेऊया. प्रोव्हाइड सर्व्हिसेस 18% GST टू पूजा इन दिल्ली, आणि प्रोव्हाइड सर्व्हिसेस 18% GST टू स्वीटी इन नाशिक. ओके, सो वन बाय वन आधी मेन्शन करूया. प्रोव्हाइड सर्व्हिसेस कुठे आहे, प्रोव्हाइड सर्व्हिसेस इन दिल्ली. ओके, आता दिल्ली महाराष्ट्रामध्ये आहे का हो, नाही. तर ते मात्र तुमचं जनरल नॉलेज व्यवस्थित असणं अपेक्षित आहे, हा, त्या निदान आपल्याला स्टेट तरी माहित असावं. सो IGST किती पर्सेंट आहे, 18%. सो 18% कॅल्क्युलेट करा, 12,600. ओके, नेक्स्ट आहे प्रोव्हाइड सर्व्हिसेस. एक मिनिट, किती आली होती अमाऊंट याची, 12,600. नेक्स्ट, प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू नाशिक. ओके, प्रोव्हाइड सर्व्हिसेस नाशिक. आता नाशिक कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये, राईट. सो त्यामुळे दोन्ही येणार आहे IGST आणि CGST. अमाऊंट किती आहे नाशिक, 1,50,000. 1,50,000 इंटू पर्सेंटेज किती दिले, 9%. तो कॅल्क्युलेट करा, 1,50,000 इंटू 9, 13,500. 13,500. ओके, आता सगळे आउटपुट टॅक्स क्रेडिट क्लिअर झाले, वन बाय वन आपण मेन्शन केलेले आहे. तर इथे टोटल करून घेऊया आधी. सो IGST ची टोटल किती येईल, 72,600. देन CGST 79,500 and same 79,500 टोटल. इथेपर्यंत लक्षात आलं का, फार काही डिफिकल्ट नाहीये, वी वेर ऑलरेडी लर्न इन लास्ट इयर, राईट. देन लेस इनपुट टॅक्स. आता इनपुट टॅक्स क्रेडिट आणि त्याचबरोबर ओपनिंग हे दोन्ही सुद्धा याच्या अंडर काय होणार आहेत, तर लेस होणार आहेत. तर आधी आपण ओपनिंग मेन्शन करूया, आणि नंतर आधी ओपनिंग घ्या. ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स जो सुरुवातीला दिलेला आहे तो, बरं, हा ओपनिंग जो दिलेला आहे इयर वाईज, सॉरी क्लासिफिकेशन वाईज, तो मेन्शन करा. फर्स्ट कॉलम मध्ये आहे 17,000. सेकंड कॉलम मध्ये आहे 15,000. अँड थर्ड कॉलम मध्ये आहे सेम 15,000. आता इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट लेस करूया आपण वन बाय वन. कोणकोणते दिलेले आहेत बघा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, इनपुट म्हणजे परचेसचे ट्रान्झॅक्शन. सो परचेस गुड्स, देन त्याच्यानंतर अविल सर्व्हिसेस दोनच दिलेले आहेत. ओके, परचेस मध्ये, इनपुट मध्ये वन बाय वन मेन्शन करूया. फर्स्ट, परचेस गुड्स फ्रॉम पुणे, फ्रॉम पुणे. अमाऊंट किती, आता पुणे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे काय ना, CGST आणि SGST. ओके, अमाऊंट किती पुणे, 50,000 इंटू 6%. कॅल्क्युलेट कर, किती आलं बघ, 3,000 and 3,000. ओके, सो पुट अप 3,000 and 3,000. क्लिअर. नेक्स्ट आहे अविल सर्व्हिसेस.
avail services फ्रॉम सुरत. आता सुरत महाराष्ट्रामध्ये आहे का हो? नाही. ओके, सुरत माहिती आहे आपल्याला कुठे आहे. तर सो सुरत कॅल्क्युलेशन येईल IGST मध्ये, राईट. हा, सो 3 लाख आहे ना, 3 लाख इंटू 5%. सो कॅल्क्युलेट करा आणि IGST मध्ये अमाऊंट पुटअप करा 15,000. क्लिअर इथेपर्यंत? ओके, आता टोटल करून घ्यायची, ओपनिंग बॅलन्स इन्क्लूड, इन्क्लूड करून घ्या. सो 17,000 प्लस 15,000 30 2,000 18 बरोबर, 18,000 आणि 18,000 टोटल बी. तर इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो A मायनस बी. ओके, A मायनस बी किती येईल बघ? टॅक्स पेएबल पब्लिक रिफंड. ए मायनस बी. सो पहिलं ए किती आहे IGST मध्ये 72,600, बी मध्ये आहे 32,000. किती अमाऊंट आली आहे? 40,600. 40,600. Then 61,500. 61,500 and 79,500 minus 18,000. saying 61,500. ओके, आता इथे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे, ओके, जेव्हा आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे तेव्हा लक्षात ठेवा, तेव्हा आपण काय आहे गव्हर्नमेंटला टॅक्स पे करणं गरजेचं आहे. म्हणजेच आता इथे 72,000 काय केलेले आहेत आपण कलेक्ट केले होते कस्टमर कडून, आणि आपण जेव्हा वस्तू बाय केल्या होत्या, परचेस केल्या होत्या, तेव्हा 32,000 आपण काय केले होते, पे केले होते. म्हणजे ओबियसली यामधला डिफरन्स बघता गव्हर्नमेंटला अजून तुम्ही 40,600 IGSTच्या कॅटेगरीमध्ये पे करणं गरजेचं आहे. आणि CGST आणि SGST मध्ये सुद्धा तुम्ही काय आहे तरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिसते. आता इथे निगेटिव्ह व्हॅल्यू दिसणं म्हणजे काय हो, तुम्ही टॅक्स काय केलेला आहे तर जास्त कमी कलेक्ट केलेला आहे, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट स्वतः काय करेल तर रिफंड करेल. हे म्हणजे गव्हर्नमेंटला जास्त टॅक्स तुम्ही पे केलेला असतो तेव्हा. सो ॲज सिम्पल ॲज दॅट लक्षात ठेवायचं की पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजे टॅक्स पेएबल असतो आणि मायनस मध्ये व्हॅल्यू आली की तो रिफंड असतो. इज इट क्लिअर? लक्षात आलं का फर्स्ट प्रॉब्लेम? आणि मग हा कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा आहे तो आपण बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये बघणार आहोत. होप तुम्हाला पहिला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. थांबूया आपण आज इथेच. थँक्यू.